हिंगोली जिल्ह्यातील पुशेगाव येथे महाराष्ट्रातील सगळ्यात उंच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतो आणि या प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे ते 18 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान पार पडतोय। आज जे आहे ते या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी पंचकल्याण प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय महोत्सव हा खरं तर आहे आणि याच भगवान बाहुबली या मूर्तीची आज खरं तर जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे आणि याचीच तयारी आपण बघतोय की कशा प्रकारे जे आहे ते या ठिकाणी फुलांना सगळं सजवण्यात आलेलं आहे। भव्य दिव्य असं जे आहे ते हे व्यासपीठ आहे आणि याच व्यासपीठावरती मूर्ती जी आहे ते भव्य दिव्य अशी उभारलेत। खरं तर ही महाराष्ट्रातली सगळ्यात 31 फूट असलेली उंच असलेली ही मूर्ती आहे आणि हे सगळे मूर्तीसाठी जे आहेत ते जे समाज बांधव जे आहेत ते यांनी सगळी याच लोकवर्गणीतून हे सगळं केलेलं आहे। आपल्यासोबत आहेत या ठिकाणचे अध्यक्ष जितेंद्र छाबडाजी। नेमका कार्यक्रमाचा उद्देश काय होता आणि कार्यक्रम काय होत आहे? ही प्रतिमा विश्वेश सागरजी महाराज यांच्या प्रेरणेने इथं उभारण्यात आली आणि आज हा पंचकल्याणाचा दुसरा दिवस असल्यामुळे आज पहिला दिवस हा गर्भकल्याणक असतो, दुसरा हा जन्मकल्याणक आहे, तिसरा तप कल्याणक आहे, चौथा ज्ञान कल्याणक आहे आणि पाचवा मोक्ष कल्याणक आहे। असा हा 5 दिवसाचा सोहळा इथं आम्ही साजरा करत आहे। आणि हे जी मूर्ती आहे ती आतापर्यंत आमच्या नजरेत ही पाषाणाची आहे आणि आता याला भगवंताचं रूप देण्यासाठी हा पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव आम्ही साजरा करत आहे। हे 5 दिवसानंतर ही प्रतिमेला भगवंताचं रूप येणार आहे आणि नंतर 18 ते 22 हा दरम्यान पंचकल्याणकचा दिवस आहे आणि नंतर 23 पासून तर 8 मार्चपर्यंत महामस्तकाभिषेक पण या इथं होणार आहे। मी या माध्यमातून सगळ्या जैन बांधवांना आणि सर्व जनतेला आवाहन करतो की या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा। खरं तर आपण बघतोय की ह्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या वेशभूषामध्ये जे आहेत ते इथले धार्मिक म्हणजे आपण भाविक भक्त म्हणूयात। खरं तर आपण बघतो की हे स्वधर्म इंद्र इथं आपण बघतोय की या ठिकाणी लिहिलेलं आहे स्वधर्म इंद्र। नेमका स्वधर्म इंद्र काय असतो हे आपण जाणून घेऊन यांच्याकडून। खरं तर तुम्ही यजमान आहात, स्वधर्म इंद्र लिहिलं, नेमकं काय आहात? जय जिनेंद्र सर्वांना। परमपूज्य आचार्य श्री विराग सागरजी मुनी महाराज जी, परमपूज्य आचार्य श्री विभव सागरजी मुनी महाराज जी, परमपूज्य उपाध्याय विशेष सागरजी महाराज जी यांच्या कृपेने मला आंतरराष्ट्रीय बाहुबली पंचप्रतिष्ठान महोत्सवचा स्वधर्म बनण्याचा बहुमान मिळाला आहे। हे स्वधर्म इंद्र म्हणजे हे पूर्ण जी क्रिया असते त्याचं मुख्य यजमान पद असते हे। आणि उद्या जन्मकल्याणक हा कार्यक्रम होणार आहे आणि जन्मकल्याणक कार्यक्रमामध्ये उद्या बाळाचा जन्म आणि पांडुकशिलेवर त्यांचा अभिषेक होणार आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी इथे खरं तर आज जे आहे ते विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलं आहे। आपण बघितलं तर कालच्या सत्रामध्येही या ठिकाणी देशभरातून भाविक दाखल झाले होते, जैन बांधव दाखल होते। आपल्यासोबत कार्यक्रमाचे उपाध्यक्ष आहेत। खरं तर तुम्ही कालही बोलताना म्हणाले की राज्यातले विविध राजकीय नेते या ठिकाणी येणार आहेत, तर नेमकं कोण येणार आहे, कोणाची उपस्थिती नाही आणि काल दिवसभरामध्ये कोण कोण येऊन गेलं? काल दिवसभरामध्ये अधिकारी वर्ग आले होते। आज ह्या हिंगोली जिल्ह्याचे आमदार तानाजीराव मुटकुळे आणि त्यांच्या पूर्ण टीमने आज भेट दिली। तसं मुख्यमंत्र्यांचं आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांचं येण्याचं निश्चित आहे, परंतु अधिवेशनामुळे त्यांचं आणखीन काही निश्चितता आत्तापर्यंत कळाली नाही आहे। कदाचित येण्याची शक्यता आहे। पालकमंत्री, अन्य खासदार, आमदार या सगळ्यांचं निमंत्रण आहे। त्यांच्या सगळ्यांचे निरोप आहेत की आम्ही एक दिवस का असत नाही येऊन जाऊ आणि समाजाचे जे बांधव आहेत, समाजाच्या अन्य भागातून लोक आले ते कालपासून इथं आलेले आहेत, मुक्कामी आहेत। त्यांची राहण्याची, जेवणाची पूर्ण व्यवस्था समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। आपण बघतोय कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, तर खरं तर मागच्या 3 महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे। अगदी समाज बांधव जे आहेत ते झटून काम करतायत। आता कुठेतरी कार्यक्रम सुरू आहे, काय आव्हान असतं देशातील आणि महाराष्ट्रातील समाजाला? इथं एक तर अस्थायी रूपानं आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे, कारण की इथं राहण्यासाठी काही अशी व्यवस्था नसल्यामुळे इथं आम्ही जवळपास 100-200 कमरे, अटॅच लॅट्रिन, बाथरूम असे ही एका रूममध्ये 5 ते 6 लोकांची थांबण्याची व्यवस्था अशी ही व्यवस्था केलेली आहे। असे काही डॉर्मेटरी आहे, काय असे भोजनशाला आहे, असं सगळं अस्थायी रूपानं आम्ही हे इथं मंडपाच्या माध्यमानं हे तयार केलेलं आहे सगळ्या। आणि इथं सगळ्यांची राहण्याची ही निःशुल्क व्यवस्था केलेली आहे, जेवणाची निःशुल्क व्यवस्था आहे आणि सगळं इथं व्यवस्थित आहे। इथून जवळपास आंतरराष्ट्रीय देशभरातून सगळे इथं लोक इथे आलेले आहेत आणि ते सगळे म्हणजे
सक्षम आहेत म्हणजे तर चांगले आपण आहेत. बघतो की अत्यंत ग्रामीण भागामध्ये ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतो आणि या सोहळ्यासाठी जे आहे ते राज्यभरातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोणत्यातून समाज बांधव या ठिकाणी दाखल होत आहेत. आपण जर बघितलं तर या ठिकाणी या ठिकाणचे आयोजक आहेत. आपण या ठिकाणी जे आहेत ते अमित शहाजी यांना निमंत्रण दिलेलं आहे, निमंत्रण पत्रिका दिलेली आहे. त्यांचा दौरा होणार आहे का? या ठिकाणी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांना CM साहेबांनी सुद्धा या देशाचं या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या साहेबांनी त्यांना आमंत्रित केलेलं आहे. 8 मार्चचा त्यांचा प्रोग्राम या ठिकाणी निश्चित होईल असं या ठिकाणी मी आपणास सांगतो. मागच्या अनेक दिवसापासून आपण या कार्यक्रमाची तयारी करत होता. आज कुठेतरी कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी जे आहे ते मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होत आहेत. काय नेमकं आस्था आहे, काय आराधना आहे? या ठिकाणी देशभरातून भाविक या ठिकाणी आहे. छोटंसं गाव असतानाही एक महाराष्ट्राचं पुसेगावचं एक नाव एक देशाच्या प्रतिमेमुळं झळकलं, त्याबद्दल मी समाजाचे या ठिकाणी ऋणी आहे. निश्चितच आपण बघतोय की हे वेगवेगळे या कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया होत्या. खरं तर भगवान बाहुबलीची जी आहे ते महाराष्ट्रातील सगळ्यात उंच मूर्ती जी आहे ते याच हिंगोली जिल्ह्यातल्या पुसेगावमध्ये उभारण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, पुसेगाव, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.